जी आपल्यासोबत सूरज चव्हाण सुद्धा आहेत. मी तुम्हाला विचारलेला मुद्दा वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे घेऊन जातो. सूरज चव्हाणजी आता मध्यंतरी राष्ट्रवादीच्याच एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार असं म्हणाले की आपल्यासमोर आजच्या काळात दोन पर्याय आहेत, तुकाराम आणि नथुराम. आपण तुकारामांच्या सोबत जायचं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपला अजित पवारांचा आपला पक्ष आहे, तुकाराम की नथुराम? आमचा पक्ष तुकारामच आहे. आम्ही तुकारामाच्या विचारधारेवर, महापुरुषांच्या विचारधारेवरच आम्ही काम करतोय. ते एखादी उदाहरण म्हणून त्यांनी बोलले असतील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ही पुरोगामी विचाराचा पक्ष आहे आणि पुरोगामी विचारावरच आज आम्ही काम करतोय. आता ते कुठल्या उद्देशाने बोलले, का बोलले, ते साहेबच सांगू शकतात. परंतु आज हे आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय आणि भविष्यात सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरतीच काम करू. जसं आपण बघितलंय की 2019ला ज्यावेळेस आम्ही शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढलो होतो, त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्राम या अजेंड्यावरती आम्ही एकत्र आलो होतो, राज्याच्या विकासासाठी एकत्र आलो होतो. त्याच धर्तीवरती आज आम्ही आमची विचारधारा न सोडता महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. त्याला कुणी तुकाराम, कुणी नथुराम बोलत असेल तर तो त्यांचा खुलासा तेच करतील, परंतु आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतो. पण प्रश्न असा आहे सूरज चव्हाणजी की मधल्या काळामध्ये चर्चा एक होण्याची होती. आता ते एकत्रीकरण होतं का किमान एकत्र येणं होतं हे कल्पना नाही, ते पुन्हा शब्दांचे खेळ असतील. पण आजच्या शरद पवारांच्या वक्तव्यामुळे त्यांनी थेट तुम्हाला एक प्रकारे ठरवलंय की ही मंडळी भाजप सोबत गेलेली आहेत आणि आपल्याला भाजप सोबत जायचं नाही, कारण आपण गांधी, नेहरू, आंबेडकर, फुले, शाहू या सगळ्यांच्या विचारसरणीचे वाहक आहोत. आणि ते एका अर्थाने असा संकेत देत आहेत की तुम्ही नाही आहात कारण तुम्ही भाजप सोबत गेलाय. शरद पवारांचा हा दावा फार मोठा आहे, अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देणार आहे. या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? प्रसन्नाजी, खरं पाहिलं तर कुठे जरी असलात तुम्ही तिथं विचारधारेवरती काम केलं पाहिजे. आता आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस बिनशर्त पाठिंबा नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला होता. मग त्यावेळेस आम्ही विचार सोडले होते का? तर विचार सोडलेले नव्हते. त्यावेळेस आम्ही विचारावरतीच काम करायचो. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे विचार कधी एक होते. भारतीय जनता पार्टीच्या पेक्षा कट्टर हिंदुत्व हे शिवसेनेचं आहे. हे आपण अनेक वेळा बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधून ऐकलं, त्यांच्या अनेक कृतीमधून पाहिलेले. त्यामुळं कुठं जरी असला तर तुम्ही विचार सोडले किंवा त्या पक्षासोबत गेलात म्हणून तुम्ही तुमची मूळ विचारधारा सोडली असं होत नाही. तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हितासाठीचा असायला पाहिजे आणि तो आम्ही घेतलेला निर्णय आहे. कुणाच्या सोबत गेलो म्हणून आपण विचारधारा सोडली असं म्हणता येणार नाही. मग अशी अनेक उदाहरणं आहेत. मग त्यावेळेस आपण विचारधारा सोडली का असं आपण प्रतिप्रश्न. मला तुमचा एक प्रश्न या बाबतीतला पटतो जो मी शेवट करायला मेहबूब यांच्याकडे येतो. मेहबूब शेखजी, हा मुद्दा बरोबर आहे आणि हा आम्ही सगळ्यांनी मीडियामध्ये पण येतोय. काही दिवसांपूर्वीची एक भूमिका थोडी संदिग्ध, सुप्रिया सुळेंकडे निर्णय दिलेले, सगळे बाकीचे नेते अधिकार काय चर्चा करतील, सुप्रिया सुळे तेच विधान आणखी पुढे नेतात. आता ते म्हणतात भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत जायचा विचारही चुकीचा आहे. मग पुन्हा जो शरद पवारांच्या बाबतीत असंख्य वर्षांपासून चालत आलेला आहे की कोणत्या विधानाला स्ट्रेट अवे तसंच घ्यायचं का त्याचं इंटरप्रिट करत बसायचं? असं आहे की आपण कोणत्या विधानाला कसं घेतो. मला एक सिंगल बाईट दाखवा की शरद पवार साहेबांनी असं जाहीर सांगितलं, जसं आजची बाईट आहे की संधी साधू जे लोक आहेत त्यांच्यासोबत आपल्याला जायचं नाही, जे भाजप सोबत गेलो. तशी तुम्ही एक बाईट दाखवा की सुप्रियाताई निर्णय घेतील. मी अजित पवारांचा दाखला देतो. मेहबूबजी, अजित पवार स्पष्टपणे म्हणाले होते की 2014 नंतर सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या बाबतीत चर्चा होत होती, शरद पवार अनुकूल होते, म्हणूनच मी गेलो भाजपसोबत पहाटेचा शपथविधी करायला, हे बोललेत अजित पवार. असं आहे की ते एकदा माणूस आपल्यातून गेला की तो काय बोलतो याला काय महत्व नसतं. ते पक्षात ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या. बरं. आणि आजही काही आमदारांचं म्हणणं असताना पवार साहेब हे लोकशाही मानणार आहेत, ते काय आमदारांचं म्हणणं हे ऐकून घेतात. आजही काही आमदारांना वाटत असतं की सत्तेत जावं, साहेब त्यांचं ऐकून घेतात. त्यावेळेला देखील ज्यावेळेला आमचा पक्ष फुटायचा होता त्यावेळेला देखील सगळे आमदार म्हणायचे आपण सत्तेत गेलं पाहिजे. तर साहेब त्यांचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. पण साहेबाची भूमिका ही होती की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी सोबत आपल्याला जायचं नाही, जातीवादी शक्तीसोबत आपल्याला जायचं नाही, ज्या विचारावर आपण काम करतोय. पण मग तसं असेल तर काँग्रेसने विशेष अधिवेशनाची मागणी केली होती सिंदूर बद्दल. मग मी भाजपच्या जे सरकारनं आंतरराष्ट्रीय पथकं पाठवली त्या बाबतीत नाही म्हणत, त्या बाबतीत देश म्हणून एक असलं पाहिजे. पण विशेष अधिवेशन मागणं ही एक लॉजिकल मागणी होती काँग्रेसची. त्याला मात्र आपला मागणी तर सोडून द्या, त्याच्यासाठीच्या बैठकीलाही काँग्रेस राष्ट्रवादीने आपला प्रतिनिधी नाही पाठवला. असं आहे की त्याच्याबद्दल पवार साहेब आणि सुप्रियाताई देखील बोललेले आहेत.
त्यावेळेला देशाचा विषय येतो, त्यावेळेला आपलं घरातलं भांडण सोडून बाहेर ज्या वेळेला आपण जातो बरं. त्यावेळेला आपल्याला एक हे दाखवावं लागेल. हम्म, आणि आतापर्यंत पवार साहेबांच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली, हम्म, अनेक वेळा चर्चा झाल्या. काही लोक पुलोदचा दाखला देतात, पण पुलोदच्या वेळेला ज्यावेळेला जनसंघ होता तो जनसंघ जनता दलात विलीन झाला होता. हम्म, जनसंघ म्हणून पवार साहेबांच्या सरकारमध्ये आला नव्हता आणि त्यावेळेला सरकारचे प्रमुख हे शरद पवार साहेब होते. हम्म. आता महाविकास आघाडी शिवसेनेचा दाखला दिला जातो. त्यावेळेला शिवसेना ही ची स्थापना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संघटना उभा केलेली आहे. ठीक आहे. मराठी माणसाचं अस्तित्व हे शिवसेनेचं मूळ आहे आणि भारतीय बरं. जनता मेहबूबजी, पार्टीला मला सत्तेतून तो इथे स्थापना आकलन सगळ्यांनाच आहे, थांबवण्यासाठी- ती पार्श्वभूमी सगळ्यांनाच आहे. अपेक्षा अशी आहे की भविष्यात असं होऊ नये की आम्ही अजित पवारांना सपोर्ट करतोय, भाजपशी देणं घेणं नाही. अजित पवार मात्र आमच्या विचारांचे आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतोय, कारण हेच ईशान्येमध्ये सुद्धा बघायला मिळालं होतं. पण हरकत नाही, दोन्हीकडनं दोन्ही भूमिका समोर आलेल्या आहेत. मेहबूबजी, तुमचेही आभार आणि सूरजजी आपलेही आभार. आपण वेळ